इचलकरंजीत फायरिंग प्रकरणाचा तात्काळ छडा, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कौतुकास्पद कामगिरी। इचलकरंजीतील महासत्ता चौक इथं घडलेल्या फायरिंग प्रकरणाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अतिशय तत्परतेने छडा लावत दोन्ही आरोपींना जेरबंद केले। गुन्ह्यानंतर अल्पावधीतच आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात यश आल्यानं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 4 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास महासत्ता चौक इचलकरंजी इथं पूर्वी झालेल्या वादाच्या कारणावरून ही घटना घडली। ओमकार जितेंद्र कांबळे वय 22 राहणार सांगलीवाडी तालुका मिरज हा मोटरसायकलवरून जात असताना आरोपी अनुराग अमोल सूर्यवंशी आणि त्याचा साथीदार ओमकार संजय शेंडे यांनी त्याच्यावर अग्निशस्त्रानं गोळीबार केल्याची नोंद आहे। या घटनेत ओमकार कांबळे गंभीर जखमी झाला असून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते। भर चौकात झालेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचं आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी आरोपींचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिल्या। पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ व पोलीस कर्मचाऱ्यांचं पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला। दरम्यान पथकातील पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी इचलकरंजीतील रेणुका माता मंदिर नदीवेस नाका परिसरात असल्याचं समजलं। त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी एक अनुराग अमोल सूर्यवंशी वय 20 राहणार शिकलगार हाऊस पुजारीमाळा इचलकरंजी, ओमकार संजय शेंडे वय 20 राहणार यशवंत कॉलनी इचलकरंजी यांना ताब्यात घेतलं। पुढील चौकशीनंतर या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी दोन्ही आरोपींना इचलकरंजी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलंय। ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस अंमलदार वैभव पाटील, गजानन गुरव, महेश पाटील, संजय कुंभार, प्रदीप पाटील, हिंदुराव केसरे, अनिल जाधव, राजेश राठोड, हमीरराव अतिग्रे आणि सागर चौगुले यांच्या पथकानं ही यशस्वी कारवाई केली। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।